So, first of all, welcome to all psychology learners. Myself, Dr. Subhash Sherkar, Assistant Professor and Head Department of Psychology. I have been teaching psychology in Shivaji College, Hingoli, last 12 years. My dear students and all psychology learners, before starting the class, I would like to one thought share with you. We know one thought can change your life. A motivational thoughts written on American University. And thought is, I am something. God doesn't create garbage. Listen carefully and save this sentence in your mind. I am something. God doesn't create garbage. विद्यार्थी मित्रो, या विचारामध्ये एवढी ताकद आहे. या पृथ्वी तलावर जन्माला आलेला प्रत्येक व्यक्तीत एक विशिष्ट पोटेन्शियल असतं, विशिष्ट क्वालिटीज असतात, काबिलियत असते. ती फक्त आपल्याला ओळखायची असते आणि स्वतःचा विकास घडवून आणायचा असतो. म्हणून कधीही स्वतःला अंडर एस्टिमेट समजू नका, कधीही स्वतःला कमी लेखू नका. जर स्वतःला अंडर एस्टिमेट समजाल तर निश्चितच तुमच्या जीवनामध्ये फेल्युअर येईल. आणि आय एम समथिंग असं जर म्हणाल तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये सक्सेस येऊ शकतो. म्हणून मित्र, वन थॉट कॅन चेंज युअर लाईफ. सो कीप युअर माइंड दिस सेंटेन्स. तर विद्यार्थी मित्र, आपण आपल्या सायकोलॉजीच्या तासाला सुरुवात करूयात. तर आज आपण या तासामध्ये मानसशास्त्र म्हणजे काय, व्हॉट इज सायकोलॉजी, हे आपण या तासामध्ये पाहणार आहोत. मानसशास्त्राला इंग्रजीमध्ये सायकोलॉजी असं म्हणतात. आपण जनरली विचार केला तर सायकोलॉजी याला मराठीमध्ये मानसशास्त्र म्हणतात. पण मानसशास्त्रापेक्षा सायकोलॉजी हा शब्द फार इम्प्रेसिव्ह वाटतो, अतिशय प्रभावी वाटतो. आय एम अ प्रोफेसर ऑफ सायकोलॉजी. आय एम अ असिस्टंट प्रोफेसर ऑफ सायकोलॉजी. आय एम अ स्टुडंट ऑफ सायकोलॉजी. मी सायकोलॉजीचा स्टुडंट आहे. मानसशास्त्र या शब्दापेक्षा सायकोलॉजी या शब्दामध्ये विशेष अशी जादू आहे, विशेष अशी ताकद आहे. म्हणून आम्ही सायकोलॉजी शिकत आहोत याचा आपल्याला प्राऊड फील असला पाहिजे. म्हणून मानसशास्त्राला इंग्रजीमध्ये सायकोलॉजी असं म्हणतात. अतिशय बोल्ड तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल मानसशास्त्र, आणि मानसशास्त्राच्या खाली लिहिलेलं आहे सायकोलॉजी इन ब्रॅकेटमध्ये. तर मित्र, मानसशास्त्र हे 21व्या शतकातील अत्यंत प्रगत शास्त्र आहे मानले जाते. किंबहुना 21वे शतक हे मानसशास्त्राचे आहे असे म्हटले जाते. 19व्या शतकाच्या शेवटी एक स्वतंत्र शास्त्र म्हणून मानसशास्त्राची वाटचाल सुरू झालेली आहे. मित्र हो, 19व्या शतकाच्या अगोदर मानसशास्त्र फिलॉसॉफीची एक शाखा मानली जात होती. पण 19व्या शतकाच्या नंतर मानसशास्त्र हे तत्वज्ञानाच्या पासून अलग झालं आणि 19व्या शतकाच्या शेवटी स्वतंत्र मानसशास्त्राच्या वाटचालीला सुरुवात झालेली आहे. म्हणून एबिंगहॉस असं म्हणतात किंवा म्हटले आहे की मानसशास्त्राचा भूतकाळ अतिशय प्रदीर्घ आहे, पण त्याचा इतिहास मात्र थोडासा आहे. प्रदीर्घ आहे या पाठीमागे म्हणण्याचा उद्देश की आपलं जीवन ताण तणाव, नैराश्य, डिप्रेशन, अग्रेसिव्ह बिहेवियर, हर्टिंग टू अदर पीपल्स, या अनेक सिच्युएशन मधून जात आहे. नातेसंबंध बिघडलेली आहेत. प्रत्येक माणूस ताणतणावात जीवन जगत आहे. आणि ह्या सगळ्यांवर जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल, त्याला मॅनेज करायचं असेल, तर त्यावर एकमेव पर्याय म्हणजे सायकोलॉजी हा विषय आहे. म्हणून सायकोलॉजी हा
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन घडवून आणू शकतो, वर्तनामध्ये बिहेवियर मॉडिफिकेशन घडवून आणू शकतो. म्हणून सायकोलॉजी हा सब्जेक्ट आपल्या प्रत्येक व्यक्तीला शिकणं महत्वाचं आहे. विदाउट सायकोलॉजी वी कॅन नॉट लिव्ह द क्वालिटी ऑफ लाईफ. आपण मानसशास्त्राशिवाय चांगलं जीवन जगूच शकत नाही. हे आपल्याला इथं गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे. विल्यम वुंट opened the Institute for Experimental Psychology at the University of Leipzig in Germany in 1879. तर विद्यार्थी मित्रो, विल्यम वुंट यांनी पहिली एक इन्स्टिट्यूट स्थापन केली, प्रायोगिक मानसशास्त्र, लिप्झिग विद्यापीठामध्ये इन जर्मनी. जर्मनीमधील लिप्झिग विद्यापीठामध्ये मानसशास्त्राची पहिली इन्स्टिट्यूट स्थापन केली. आणि दिस वॉज द फर्स्ट लॅबोरेटरी. आणि हीच मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा 1879 मध्ये विल्यम वुंट यांनी ओपन केलेली आहे, स्थापन केलेली आहे. म्हणूनच विल्यम वुंट यांना मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जातं. वुंट इज ऑफन रिगार्डेड ॲज द फादर ऑफ सायकोलॉजी. हे मी इथं लिहिलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. कारण की 1879 मध्ये पहिली प्रयोगशाळा विल्यम वुंट यांनी जर्मनीमध्ये लिप्झिग विद्यापीठामध्ये स्थापन केली. म्हणून विल्यम वुंट यांना आधुनिक मानसशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं. ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात घेणं महत्वाचं आहे. तुम्ही या पिक्चरमध्ये पाहू शकता की विल्यम वुंट आणि त्यांचे सहकारी हे एक्सपेरिमेंटल सायकोलॉजीचा अभ्यास करत होते. त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये विल्यम वुंट बसलेले आहेत आणि त्यांचे सहकारी, त्यांचे विद्यार्थी हे निश्चितच एक्सपेरिमेंट करत आहेत. आणि या एक्सपेरिमेंट करण्यामधूनच त्यांनी पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा स्थापन केलेली आहे. म्हणून त्यांना मानसशास्त्राचे जनक असे म्हटलं जातं. तर विल्यम वुंट इज द फादर ऑफ सायकोलॉजी. यू कॅन सी दिस द प्रोफाईल ऑफ द विल्यम वुंट. विल्यम वुंट हे आहेत, पाहू शकता. तेच आपल्या मानसशास्त्राचे जनक आहेत. तर विद्यार्थी मित्रो, मानसशास्त्राला इंग्रजीमध्ये सायकोलॉजी असं म्हणतात. तर सायकोलॉजी हा शब्द 2 ग्रीक लॅटिन शब्दापासून बनलेला आहे. एक म्हणजे सायकी आणि दुसरा म्हणजे लोगस. इथं आपण पाहू शकता, एक रेड कलर मध्ये मी तुम्हाला लिहिलेलं आहे सायकी. इंग्रजीमध्ये सायकी आणि कंसामध्ये सुद्धा समजण्यासाठी सायकी हा शब्द लिहिलेला आहे. दुसरा शब्द ग्रीक लॅटिन शब्द आहे लोगस, LOGOS, लोगस. सायकी आणि लोगस या 2 ग्रीक लॅटिन शब्दापासून सायकोलॉजी हा शब्द बनलेला आहे. तर सायकी म्हणजे काय? तर सायकी म्हणजेच आत्मा, त्याला इंग्रजीमध्ये सोल असे म्हणतात. तर लोगस म्हणजे शास्त्र, त्यालाच इंग्रजीमध्ये सायन्स असं म्हणतात. अशा प्रकारची सायकोलॉजीची ग्रीक 2 लॅटिन शब्दापासून विभागणी झालेली आहे. सायकी आणि लोगस. सायकी म्हणजे आत्मा, त्याला इंग्रजीमध्ये सोल म्हणतात. लोगस म्हणजे शास्त्र, त्याला इंग्रजीमध्ये सायन्स असं म्हणतात. तर आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की मग शास्त्र कशाला म्हणायचं? व्हॉट इज सायन्स? तर तुम्ही पाहू शकता, इथं बोल्ड अक्षरामध्ये तुम्हाला दिसत असेल शास्त्र, सायन्स. तर इथं डेफिनेशन लिहिलेली आहे, एखाद्या वस्तूचे किंवा घटनेचे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून केलेलं परीक्षण किंवा निरीक्षण म्हणजेच शास्त्र. बरोबर आहे? कुठलीही घटना असेल, एखादी वस्तू असेल, त्या प्रत्येक घटनेचं किंवा वस्तूचं वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून केलेलं परीक्षण किंवा निरीक्षण म्हणजेच शास्त्र. फॉर एक्झाम्पल साठी हा फार मी तुम्हाला मोबाईल दाखवत आहे, बरोबर आहे? हा मोबाईलचा आपण निश्चितपणे कसा बनवलेला आहे, त्याच्यामध्ये किती सिम कार्ड आहेत, किती बॅटरी आहे, हे आपल्याला आपण याचं निरीक्षण करू शकतो, त्याचं परीक्षण करू शकतो. हे आपल्याला दिसत आहे. म्हणजेच
शास्त्रामध्ये वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. वस्तुनिष्ठ म्हणजे ॲज इट इज, जे आपल्या डोळ्याने दिसतं, फॅक्ट आहे, त्याच गोष्टीचा अभ्यास या सायन्समध्ये केला जातो, शास्त्रामध्ये केला जातो. शास्त्रामध्ये मूर्त गोष्टी ज्या असतात त्याचाच अभ्यास केला जातो. अमूर्त गोष्टीचा अभ्यास शास्त्रामध्ये केला जात नाही. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं आहे. फॅक्ट, वस्तुनिष्ठ म्हटलं की जे ॲज इट इज आहे, जे डोळ्यानं दिसतं तेच खरं. आणि वस्तुनिष्ठता ही युनिव्हर्सल असते, सार्वत्रिक असते. जगामध्ये कुठेही गेलात तर ती वस्तू कधीच बदलत नाही. फॉर एक्झाम्पल, भारतीय व्यक्तींना 2 डोळे असतील तर जगातल्या प्रत्येक व्यक्तीला 2च डोळे असतात. कधीही त्यांना 4 किंवा 5 डोळे कधीच नसतात. म्हणजे शास्त्रामध्ये वस्तुनिष्ठता असते. फॉर एक्झाम्पल, 8 + 8 = 16. 8 अधिक 8 बरोबर 16च होतात. ते कधीच 50 होत नाहीत, 50 कधीच होत नाहीत. कारण 8 अधिक 8 बरोबर 16 ही फॅक्ट आहे, वस्तुस्थिती आहे. बरोबर आहे. आणि ती आपल्याला डोळ्यानं दिसत आहे. म्हणून 8 अधिक 8 = 16 ही फॅक्ट आहे. ती व्यक्तिनिष्ठता आणि वस्तुनिष्ठता या 2 वर्डमध्ये फरक आहे. फॉर एक्झाम्पल, मला भूक लागलेली आहे, त्याला व्यक्तिनिष्ठ असं म्हणता येईल. मला भूक लागलेली आहे ही व्यक्तिनिष्ठताच आहे. पण हा मोबाईल आहे, हा मोबाईल आहे ही वस्तुनिष्ठता झाली. हा मोबाईल असेल, फॅन असेल, कुठली वस्तू असेल, त्यामध्ये सायन्स असतं, त्यामध्ये सार्वत्रिकता असते. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं आहे. म्हणून एखाद्या वस्तूचं किंवा घटनेचं वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून केलेलं परीक्षण किंवा निरीक्षण म्हणजेच शास्त्र होय, हे आपल्या इथं लक्षात घेणं महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला कुठलाही विषय शिकत असताना आपल्याला शास्त्र म्हणजे काय हे माहीत असणं आवश्यक असतं. आपण राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र अनेक विषय शिकत असतो. पण आपल्याला नेमकं शास्त्र म्हणजे काय याची कल्पना आपल्याला असायला पाहिजे. आपल्याला शास्त्राची डेफिनेशन यायला पाहिजे. शास्त्रामध्ये नेमकं कशाचा अभ्यास केला जातो ही गोष्ट आपल्याला कळणं महत्वाचं आहे. म्हणून एखाद्या वस्तूचे किंवा घटनेचे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून केलेलं परीक्षण किंवा निरीक्षण म्हणजेच शास्त्र होय. ही व्याख्या तुमच्या मनामध्ये सेव्ह करून ठेवा. सायन्स नेमकं इंग्रजीमध्ये सुद्धा काय म्हणायचं त्याची सुद्धा डेफिनेशन मी इथं लिहिलेली आहे. सायन्स इज द एक्झामिनेशन और ऑब्झर्वेशन ऑफ अन ऑब्जेक्ट और इव्हेंट फ्रॉम अन ऑब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू. ही सुद्धा इंग्रजीमध्ये ज्यांना की मराठी पेक्षा इंग्लिश सोपी जाते त्यांच्यासाठी सुद्धा इथं मी शास्त्राची डेफिनेशन, सायन्सची डेफिनेशन इथं लिहिलेली आहे. तर मानसशास्त्र, सायकोलॉजी हा 2 ग्रीक लॅटिन शब्दापासून बनलेला आहे. तर त्यापैकी आपण शास्त्र, लोगस या शब्दाचा डिटेल अभ्यास केलेला आहे. इथं पुन्हा एकदा पाहूयात आपण की सायकोलॉजीचा लोगस हा शब्द सायन्स या अर्थाने इथं वापरलेला आहे. सायन्स म्हणजे काय ही गोष्ट आपल्याला आता समजलेली आहे. तर नेमकं सायकी, तर सायकी या शब्दाचा अर्थ आत्मा होतो. तर विद्यार्थी मित्रो, तर मग माणसाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे. तर सर तुम्ही तर आताच म्हटलात की ज्या गोष्टी डोळ्याने दिसतात, जी फॅक्ट असते, जी समोर असते, त्याचाच अभ्यास सायन्समध्ये केला जातो, शास्त्रात केला जातो. तर आत्मा मग शास्त्रात कसा येईल सर, असा प्रश्न निश्चितच आपल्या मनामध्ये निर्माण झाला असेल आणि व्हायलाच पाहिजे. तुमच्या मनात प्रश्न निर्माण झालाच पाहिजे. सर तुम्ही म्हणताय की ज्या गोष्टी डोळ्याने दिसतात त्याचाच अभ्यास फक्त शास्त्रात केला जातो, तर मग आत्मा हा डोळ्याने दिसत नाही, मग त्याचा अभ्यास शास्त्रामध्ये कसा केला जातो? निश्चितपणे प्रश्न बरोबर आहे आणि असा प्रश्न निर्माण झालाच पाहिजे. तर विद्यार्थी मित्रो, 19व्या शतकाच्या अगोदर मानसशास्त्र ही तत्वज्ञानाची शाखा म्हणून ओळखली जात होती. मग त्या काळामध्ये मानसशास्त्र विकसित झालेले नव्हते. म्हणून प्लेटो, अरिस्टॉटल, सॉक्रेटिस यांच्या काळामध्ये
तत्वज्ञानामध्ये आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी सुरुवातीला व्याख्या केली जाते. कारण की अगोदर शास्त्र नेमकं काय आहे, मानसशास्त्र नेमकं काय आहे यावर चर्चा होत नव्हती, होत होती, पण ज्या गोष्टी डोळ्याने दिसत नाही त्या गोष्टी सुद्धा अभ्यास सुरुवातीला केला जायचा. कारण फिलॉसॉफी आणि सायकोलॉजी हे टोटल दोन भिन्न सब्जेक्ट आहे. कारण की तत्वज्ञानामध्ये आत्मा, मन, ईश्वर, पाप, पुण्य, धर्म, अर्थ, काम, मोक्ष अशा अमूर्त गोष्टीचा अभ्यास केला जातो. तर सायकोलॉजीमध्ये मूर्त गोष्टीचा अभ्यास केला जातो. ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात घेणं. म्हणून सुरुवातीला आत्म्यासंबंधी अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असा अभ्यास केला गेला. नंतर मनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र याही व्याख्येचा अभ्यास केला गेला. नंतर बोधात्मक अनुभवाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असा अभ्यास केला. नंतर अबोध मनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. अशा प्रकारची सुरुवातीला अभ्यास करत 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 सायकोलॉजीचा वाटचाल ही डेव्हलप होत होत सायकोलॉजीकडे झालेली आहे. मग आत्म्याचा, मन ह्या गोष्टी आपल्याला दाखवता येत नाहीत. मन असेल, आत्मा असेल, ईश्वर असेल, पाप असेल, पुण्य असेल. आपण बोलताना खूप काही करतो, बोलतो, पाप, पुण्य. कारण आपण बोलताना ईश्वराविषयी आपल्या मनात श्रद्धा असते. पण एखाद्याने विचारलं की ईश्वर कुठं आहे, दाखवता येईल का? नाही. आत्मा कुठं आहे, दाखवता येईल का? नाही दाखवता येणार. मन कुठं आहे? आत्म्यापेक्षा मन फार जवळच वाटायला लागतं. आपल्याला वाटतं मन कुठेतरी आहे, पण आत्मा किंवा मन आपण काढून दाखवू शकत नाही. म्हणून त्याचा अभ्यास मानसशास्त्रामध्ये होऊ शकत नाही. ही विचारसरणी पुढे आली. फिलॉसॉफर्स आणि सायकोलॉजिस्ट यांच्यामध्ये मतभिन्नता निर्माण झाली आणि 1879 मध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन झाली आणि तिथून खऱ्या अर्थानं मानसशास्त्राला सुरुवात झाली. आणि व्याख्येचा विकास होत होत आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र, मनाचा अभ्यास करणारं शास्त्र, कॉग्निटिव्ह एक्सपिरियन्स ज्याला की बोधात्मक अनुभवाचे शास्त्र असाही अभ्यास करण्यात आला. तर मग केवळ फक्त दिसणाऱ्या, बोध होणाऱ्या गोष्टीचाच अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आहे का? तर नाही. त्याचबरोबर अबोध मनाचा, व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये, अनकॉन्शियस माइंडमध्ये इच्छा, आकांक्षा, प्रेरणा अशा अनेक प्रकारच्या भावना दडलेल्या असतात. मग त्याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. असा विचार प्रवाह पुढे आला आणि आत्मा, मन, बोधात्मक अनुभव, अबोध मन असा विकास होत 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 शेवटी सायकोलॉजी, वर्तन आणि बोधनिक प्रक्रिया, बिहेवियर आणि कॉग्निटिव्ह प्रोसेस या इथपर्यंत येऊन पोहोचले. तर मानसशास्त्राची पुढे जाऊन डेफिनेशन अशी करण्यात आली आहे की प्राण्यांच्या वर्तनाचा आणि बोधनिक प्रक्रियेचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. तर प्राण्यांचा, जगातला कुठलाही प्राणी असेल, साधी मुंगी असेल, कबूतर असेल, उंदीर असेल, डॉग असेल, पृथ्वी तलावरचा कुठलाही प्राणी मानवासहित. म्हणून आपणच फक्त बिहेवियर, वर्तन, विचार करतो असं नाही, तर मानवाबरोबरच इतर प्राणी सुद्धा वर्तन करत असतात. बोधनिक प्रक्रिया त्यांच्या मनामध्ये सुद्धा घडत असतात. जसं की माकड असेल, कबूतर असतील, उंदीर असतील, कोणतेही प्राणी घ्या, त्यांच्या ठिकाणी सुद्धा मानसिक प्रक्रिया घडत असतात. म्हणून मानसशास्त्राची व्याख्या शेवटी प्राण्यांच्या वर्तनाचा आणि बोधनिक प्रक्रियेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या इथं करण्यात आलेली आहे. तुम्हाला इथं ग्रीन मध्ये मुद्दाम दाखवलेला आहे. या व्याख्येमध्ये दोन वर्ड महत्वाचे आहेत, वर्तन आणि बोधनिक प्रक्रिया. बोधनिक प्रक्रियेलाच मेंटल प्रोसेस असं सुद्धा म्हणतात. मानसिक प्रक्रियेचा अभ्यास करणारं शास्त्र, प्राण्यांच्या वर्तनाचा आणि मानसिक प्रक्रियेचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सुद्धा मानसशास्त्र. अशी आपण मानसशास्त्राची डेफिनेशन शेवटी इथून आपल्या सायकोलॉजीला खरी सुरुवात झालेली आहे. मराठीमध्ये ते लिहिलेलंच आहे खाली, पण सुद्धा इंग्रजीमध्ये सुद्धा डेफिनेशन मी सांगितलेली आहे.
Psychology is the science of animal behavior and cognitive process, also mental process. ही सुद्धा इंग्रजीमध्ये सुद्धा इथं डेफिनेशन मी तुम्हाला दिलेली आहे. तर मित्र हो, आपलं दैनंदिन जीवन जगत असताना आपण अनेक प्रकारचं चालणं असेल, बोलणं असेल, खेळणं असेल, इतरांना हर्ट करणं असेल, या या एक्सटर्नल स्वरूपाचा आणि आंतरिक स्वरूपाच्या दोन्ही वर्तनाचा अभ्यास आपल्या या सायकॉलॉजीमध्ये केला जातो. आणि बौद्धिक प्रक्रियेमध्ये सुद्धा सेन्सेशन असेल, अटेन्शन असेल, परसेप्शन असेल, या सुद्धा मानसिक प्रक्रियेचा अभ्यास सायकॉलॉजीमध्ये केला जातो. तर वर्तन म्हणजे काय, हे आपण विशिष्ट असं दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण याची चर्चा करणार आहोत. नेमकं वर्तन कशाला म्हणायचं आणि मानसिक प्रक्रिया कशाला म्हणायचं. तर जनरली आपलं वर्तन हे आपल्या विशिष्ट मानसिक प्रक्रियेला अनुसरून होत असतं. सर्वप्रथम विशिष्ट उद्दीपकाला अनुसरून आपल्या माइंडमध्ये मानसिक प्रक्रिया होते आणि मानसिक प्रक्रिया होऊन आपलं वर्तन घडत असतं. ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात घेणं महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, आपण रस्त्याने जात असताना अचानक आपल्याला साप दिसला. साप या विशिष्ट उद्दीपकाला पाहताच क्षणी आपल्या माइंडमध्ये प्रोसेस सुरू होते, भीती वाटण्याची शक्यता असते आणि त्याला अनुसरून मग आपण वर्तन करत असतो. म्हणजेच प्राण्यांच्या वर्तनाचा आणि बौद्धिक प्रक्रियेचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, हे आपल्याला इथं लक्षात घेणं महत्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, सायकॉलॉजी हा विषय निश्चितच प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणू शकतो, बदल घडवून आणू शकतो आणि प्रत्येक व्यक्तीला आपलं जीवन सुखासमाधानानं आनंदी जीवन जगण्यासाठी निश्चितच प्रेरणा देत असतं आणि माणसाला शिकवत असतं. ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात घेणं महत्वाचं आहे. अशा प्रकारे मानसशास्त्र म्हणजे काय, व्हॉट इज सायकॉलॉजी, हे आपण या तासामध्ये पाहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रो, इफ यू like this video and you want to first notification of the psychology knowledge, subscribe the channel, my YouTube channel, and my YouTube channel's name is Behavior Modification and Happiness. So subscribe it. And also त्याचबरोबर सायकॉलॉजी हे निश्चित प्रत्येक व्यक्तीला मोटिवेट करत असतं. इफ यू फील psychological knowledge is very important for all human beings, so subscribe it, like it, and share it. Once again, thanks for watching this video. Thank you very much.